धुळे जिल्ह्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। धुळ्यात आलेल्या शासनाच्या अंदाज समितीत 10 आमदार सदस्यांना देण्यासाठी ही रक्कम आणण्यात आली होती। गोटे यांनी विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तिथेच ठाण मांडले। जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी या मागणीवर अनिल गोटे ठाम होते। हे कळताच समितीचे आमदार आणि अधिकारी यांची अक्षरशः पळापळ झाली। अखेर रात्री उशिरा येथे पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाखल झाले। त्यांच्या समक्ष खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा तेथे रोकड आढळली। पोलिसांनी रोकड मोजण्याचे काम केले। या प्रकाराने धुळे विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती। हा प्रकार समजताच अंदाज समितीचे आमदार अक्षरशः घामाघूम झाले होते। हे 102 नंबरची खोली आहे। या खोलीमध्ये पैसे ठेवलेले आहेत। कळवा एसपीला कळवा कुणालाही कळवा कलेक्टरला कळवा, पण या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपये ठेवलेले आहेत। तुम्हाला भ्रष्टाचाराचा पुरावा लागतो ना, काय हा घ्या पुरावा। मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवलं आहे। त्या रेस्ट हाऊसच्या ग्रुप नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये आणलेले आहेत। जी समिती आलेली आहे, अंदाज समिती, त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी इथे ठेवला होता। सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी थैल्या घेऊन जात होत्या। काय तुम्ही बाकी तिकडे काय आणि म्हणून मी संध्याकाळी ज्यावेळेला एरियाचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी कुलूप लावले। बघून घ्या कुलूप। रेस्ट हाऊस 102 नंबरची लाच म्हणून आणि खाजगीला पाहून गेले काय अहो यांनी सर म्हणजे तुमची काही जबाबदारी आहे का नाही? मी सांगतो तुम्हाला, इथे जी कमिटी आलेली आहे दौऱ्यावर, त्यांच्यासाठी गोळा केलेले 5 ते 5.5 कोटी रुपये या 102 नंबरच्या रूममध्ये गोळा करून ठेवलेले आहेत। त्यांच्या रूमला जो व्यक्ती त्याच्या नावावर आढळून रेस्ट हाऊस, धुळे रेस्ट हाऊस, भूषण भाऊ 2 मिनिटं एसपीला केला फोन, मी तुम्ही करा काय, कलेक्टर सांगा, कमिशनरला सांगा, त्यांचा आदेश आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।